Good morning, students. Today we are starting with next point. That is our first lecture of paper second. We are all facing the crisis of COVID-19, and that continues up till our schools are not regularly started. आपण सगळे आता एका मोठ्या संकटाला सामोरे जातो आहे आणि त्यामध्ये आपल्या शाळा ज्या आहेत त्या बंद आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ऑनलाईन शिक्षण हा एक पर्याय आहे आणि त्यानुसार आपण आपलं जे शिक्षण आहे ते सुरू करत आहोत. आपण घरामध्ये राहून आपल्या स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं हे आता आवश्यक झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गरज ती बनलेली आहे. त्यामुळे यावर्षीचं सुद्धा जे सुरुवातीचं जो कालावधी आहे तो आपल्याला अशाच पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने घ्यायचा आहे. तर या नवीन वर्षाची सुरुवात करताना आपण सगळ्याच गोष्टींचा विचार करून शिक्षणाला सुरुवात करत आहोत. आता सर्वप्रथम आपण विज्ञान भाग 2 याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड सेमी इंग्लिश हा जो सब्जेक्ट आहे हा माझ्याकडे आहे आणि त्यामध्ये आता आपण कंटेंट पाहतो आहे. तुमच्याकडे सगळ्यांकडे पुस्तकं असतील तर तुम्ही पुस्तकं उघडून बसायचं आहे. पुस्तकं आपली समोर ठेवायची आहेत आणि पुस्तकं समोर ठेवून ज्यानुसार माझं लेक्चर चालू आहे त्यानुसार ते पॉईंट किंवा त्या ज्या कंटेंटचे एक्सप्लेनेशन आहे ते व्यवस्थितपणे ऐकायचं आहे. कारण याच्यानंतर आपल्याला सरते शेवटी जो आपला एक्सरसाइज आहे तो एक्सरसाइज आपलं मूल्यमापन म्हणून आपण आपल्या वहीमध्ये सोडवणार आहोत. तर यावर्षीचा निकाल लावतानासुद्धा या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला किंवा या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या गेल्या. त्यामुळे आपलं जरी रेग्युलर शाळा सुरू नसेल किंवा आपण शाळेत जरी येत नसू तरी ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला करणं हे अनिवार्य आहे. त्यामुळे टेक्स्टबुक आपलं आणि आपली नोटबुक ज्या नोटबुकमध्ये आपण जसे जसे चॅप्टर्स होतील तसे तसे एक्सरसाइज सॉल्व करायला सुरुवात करायची आहे. आणि जर त्याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स लगेचच्या लगेच विचारून क्लिअर करून घ्यायचे आहेत. इथे आता आपल्याला कंटेंट आहे भाग 2 माझ्याकडे आहे. भाग 1 जो आहे ते दाभोळे सर शिकवत आहेत आणि त्यांचे लेक्चर सुरुवातीचे झालेले आहेत. तर आज आपण भाग 2ला सुरुवात करणार आहोत. त्या भाग 2मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंडमधले जे कंटेंट आहेत ते इथे तुम्हाला सिरियली दिलेले आहेत. चॅप्टर नंबर्स आणि पेज नंबर्स असे दिलेले आहेत. फर्स्ट चॅप्टर ऑफ आवर पेपर सेकंड इज हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. सो दॅट इज द नेम ऑफ द चॅप्टर. आफ्टर दॅट वी आर स्टडिंग अबाउट द लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम in 2 parts, part first and part second. आफ्टर एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, आत्ताच्या काळाची सगळ्यात मोठी गरज ती म्हणजे पर्यावरण आणि त्या पर्यावरणाचं जे व्यवस्थापन आहे ते त्यामध्ये आपण शिकणार आहोत. 5th पॉईंट आहे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. आपण आता सगळेच ह्या गोष्टी अनुभवतो आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता अनुभवायला मिळत आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर आणि त्याच्या संदर्भातल्या बातम्या आणि त्याच्या संदर्भातली सगळी डिस्कशन्स तुम्ही ऐकत असाल. टुवर्ड्स ग्रीन एनर्जी याचा अर्थ म्हणजे आपल्याला आता जे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस आहेत फ्रॉम दॅट नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेसकडनं आपण आता रिन्युएबल एनर्जी सोर्सेसकडे मूव्ह करणं आवश्यक आहे. कारण हे जे सोर्सेस आहेत जे लिमिटेड आहेत जे नॉन रिन्युएबल आहेत हे आता संपुष्टात येणार आहेत. पुढची काही वर्षच आपल्याकडे पेट्रोल डिझेल हे अवेलेबल असणार आहे. त्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच कंपल्सरी टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. मग ही ग्रीन एनर्जी म्हणजे नक्की काय आहे? वाय दॅट एनर्जी इज कॉल्ड ॲज अ ग्रीन एनर्जी? द बेसिक रिझन बिहाइंड दॅट एनर्जी विच इज कन्झ्युमिंग ऑर विच इज जनरेटिंग विदाउट एनी हार्म टू द एन्व्हायरमेंट. पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू न देता जी एनर्जी तयार केली जाते त्या एनर्जीला आपण ग्रीन एनर्जी असं म्हणतो. आफ्टर दॅट 6th चॅप्टर इज रिगार्डिंग विथ द ॲनिमल क्लासिफिकेशन.
in the 9th standard, in the previous standard we are already discussing about the plant classification, first chapter of paper second, science and technology paper secondचा फर्स्ट चॅप्टर होता प्लांट क्लासिफिकेशन. इथे आपल्याला ॲनिमल क्लासिफिकेशन इन डिटेल ते सगळे ऑर्गॅनिझम्स आपल्याला पाहायचे आहेत. कोणता क्रायटेरिया ॲनिमल क्लासिफिकेशनसाठी वापरलेला आहे हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे. त्यानंतर 7th आहे इंट्रोडक्शन ऑफ मायक्रोबायोलॉजी. आत्ता आपण सगळे ज्या कोरोना व्हायरसला फेस करतो आहे, दॅट कोरोना व्हायरस अँड एंटायर स्टडी ऑफ दॅट कोरोना व्हायरस इज रिगार्डिंग विथ द मायक्रोबायोलॉजी. The microorganisms present in the environment are studied in the branch of biology which deals with the study of all that reproduction, growth, infection of that microorganisms in that point, microbiology. So that introduction of microbiology we are studying in chapter number 7. After that we are discussing about the cell biology and biotechnology. सेल बायोलॉजी म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपलं शरीर जे आहे ते सेल्सनी बनलेलं आहे. आवर बॉडी इज मेड अप ऑफ सेल्स अँड दॅट सेल्स इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ आवर बॉडी. आपलं सगळं शरीराची रचना जी आहे ती सेल्सनी आहे. आपल्या शरीरात सेल्स सोडून, सेल्स व्यतिरिक्त इतर काहीही नाही. आपल्या नखांपासून, आपल्या केसांपासून, आपल्या त्वचेपासून, आपल्या रक्तापासून, आपली हाडं, हृदय, यकृत, सर्वच अवयव, ऑल द ऑर्गन्स, ऑल द कंटेंट्स, आईज, नोज, इयर्स, आवर ऑल सेन्सरी ऑर्गन्स, आवर वायटल ऑर्गन्स, इम्पॉर्टंट ऑर्गन्स, हार्ट, लंग्स, किडनीज, all are made up of cells, and that cells are studied in the cell biology. And nextly, biotechnology. This is the most important aspect regarding with the today's year. आत्ताच्या या वर्षांमध्ये, आत्ताच्या या कालावधीमध्ये बायोटेक्नॉलॉजी याच्यामध्ये आपल्याला वॅक्सिन फॉर्मेशन, जे आत्ता आपले सगळे रिसेंट इश्यू आहेत त्याच्याशी रिलेटेड हे सगळे कंटेंट आहेत. बायोटेक्नॉलॉजीमध्ये टेक्निकल गोष्टींचा वापर करून, आता तुम्ही सगळे ऐकत असाल की सिरम इन्स्टिट्यूट आहे किंवा भारत बायोटेक आहे, या ज्या वॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत, दॅट वॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आर प्रोड्युसिंग नंबर ऑफ अमाऊंट ऑफ वॅक्सिन वायल्स इन डे टू डे. दिवसागणिक अनेक मोठ्या प्रमाणावरती ते वॅक्सिन बनवत आहेत. मग या सगळ्या गोष्टीसाठी, या वॅक्सिनच्या फॉर्मेशनसाठी जी टेक्नॉलॉजी वापरली जाते, तंत्रज्ञान वापरलं जातं, त्या तंत्रज्ञानाचा आणि बायोलॉजीचा एकत्रित अभ्यास हा या बायोटेक्नॉलॉजीमध्ये केला जातो. त्यानंतर 9th चॅप्टर आहे सोशल हेल्थ. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट पॉईंट रिगार्डिंग विथ आवर डे टू डे लाईफ. वी आर physically fit, physical health is our most important point. Mental health, our mentality is also important. And lastly, the social health. The WHO, World Health Organization, आपण आत्ता या काही दिवसांमध्ये ह्या WHOचं नाव अनेक वेळा टी व्हीवरती ऐकतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना जी आहे, त्या जागतिक आरोग्य संघटनेकडनं जी डेफिनेशन केली जाते हेल्थची, त्याच्यामध्ये ह्या 3 हेल्थला प्राधान्य दिलं जातं. सगळ्यात पहिल्यांदा फिजिकल हेल्थ म्हणजे शारीरिक आरोग्य, मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक आरोग्य, अँड लास्टली द सोशल हेल्थ म्हणजे सामाजिक आरोग्य. तर त्यातलं जे सामाजिक आरोग्य, सोशल हेल्थ जे आहे त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आता हे सोशल हेल्थ म्हणजे काही वेगळं नाही आहे. आपण समाजामध्ये वावरताना, समाजामध्ये राहताना आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींशी, मग त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपले कुटुंबीय, आपले आईवडील, आजी आजोबा, काका काकी, आपले लहान भावंड, यांच्याशी आपण कसे वागतो. त्याचबरोबर घराबाहेर पडल्यानंतर मग तुम्ही स्कूलमध्ये येत असाल तर तुमचं स्कूलमधलं बिहेवियर कसं आहे. तुम्ही शेजारच्या घरी जात असाल तर तुमचं शेजारच्यांशी वागणं कसं आहे. that all aspects or that all points regarding with the social health. If you are playing in garden, if you are playing on the playground, if you are standing on the bus stop, if you are going on the railway station, if you are going to the hospital,
how we can behave, that all contents are regarding with the social health. And if you are behaving very calmly or very quietly, very instantly with that social instance, then that is said to be as a your social health is very good. जर आपण या सगळ्या व्यक्तींशी, आपल्या आजूबाजूच्या समाजातल्या व्यक्तींशी जर व्यवस्थित वागत असू, आदराने त्यांच्याशी वागत असू, त्यांच्याशी कम्युनिकेट करत असू, तर आणि तरच आपली सोशल हेल्थ ही उत्तम आहे असं समजलं जातं. अँड लास्ट पॉईंट आहे आपलं डिझास्टर मॅनेजमेंट. आता डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपल्याला फार गोष्टी बघायच्या आहेत, ज्याला मराठीमध्ये आपण आपत्ती व्यवस्थापन असं म्हणतो. एखादी आपत्ती आपल्यावरती आली, फॉर एक्झाम्पल आत्ताच आपण कोरोना या मोठ्या आपत्तीला सामोरं जातो आहे. आता ही नैसर्गिक आहे का मानवनिर्मित आहे, हे डिबेट पॉईंट आहेत, हे चर्चेचे विषय आहेत. आपण त्याला डिझास्टर म्हणूया. एक मोठ्या स्वरूपातली आलेली आपल्यावरती आपत्ती आहे, जी सलग 2 वर्ष 2019च्या मध्ये हा जो व्हायरस आहे तो डिटेक्ट झाला. साधारण मार्चमध्ये आपल्या इथे तो आला आणि त्यानंतर गेल्या मार्च 2020 मार्च 2021 अशी सलग वर्षभरापर्यंत हा आपल्याकडे राहिलेला आहे. तर या सगळ्यामध्ये ह्या डिझास्टरमध्ये आपण त्याचे मॅनेजमेंट कशी करतो आहे, विअरिंग मास्क, रेग्युलर वॉशिंग ऑफ हँड्स, दॅट ऑल गुड हॅबिट्स आर द पॉईंट्स रिगार्डिंग विथ दॅट मॅनेजमेंट. या मॅनेजमेंटमध्ये वेगळं असं काही येत नाही. याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने या डिझास्टरला फेस करता, या डिझास्टरला सामोरे जाता, तर हे सगळं आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. ॲकॅडमिक प्लॅनिंगशी रिलेटेड जे पॉईंट आहेत ते तुम्ही वाचा. याच्यामध्ये त्यांनी फक्त एक्सप्लेन केलेलं आहे की 2 सेपरेट बुक्स जे आहेत आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे दिलेले आहेत, त्यातलं सेकंड कंटेंट आहे, त्याच्यामध्ये 10 चॅप्टर्स आहेत. अँड दॅट ऑल 10 चॅप्टर्स आर मेनली रिलेटेड विथ द बायोलॉजी, मग ज्यामध्ये एन्व्हायरमेंटल, मायक्रोबायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी हे ॲस्पेक्ट्स त्यामध्ये येतात. याच्यामध्ये आपल्याला या 10 चॅप्टर्समध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या फर्स्ट 5 चॅप्टर्स आर रिगार्डेड विथ द 5 सेशन्स, वाईल द नेक्स्ट 5 चॅप्टर्स आर ऑफ सेकंड सेक्शन. 2 सेक्शन आपण करतो, जसं आपण सहामाही आणि वार्षिक म्हणतो. आपलं फर्स्ट टर्म अँड सेकंड टर्म, दॅट फर्स्ट टर्म रिगार्डेड विथ द 5 चॅप्टर्स फॉर 1 to 5 अँड 6 to 10 फॉर द सेकंड टर्मिनल एक्झामिनेशन. 10thसाठी आपण असं करत नाही, किंवा 10thसाठी आपण असं नसतं. आपल्याला 10thला जे बोर्ड एक्झाम आहे त्याला आपल्याला टोटल सिलेबस असतो, फक्त हा सहामाही आणि वार्षिक असा कंटेंट वेगवेगळा फक्त केला जातो. एक्झामिनेशन कशी आहे त्याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन दिली. 40 मार्क्सचं तुम्हाला रिटर्न पेपर आहे, रिटर्न एक्झामिनेशन आहे, आणि 10 मार्क्स जे आहेत तुम्हाला ते कंडक्टेड फॉर द प्रॅक्टिकल एक्झामिनेशन. म्हणजे याच्यामध्ये 6 मार्क्सचं तुमचं ॲक्च्युअल प्रॅक्टिकल तुम्ही डन करायचं आहे, प्रॅक्टिकल ॲक्च्युअल तुम्हाला करायचं आहे, आणि 4 मार्क्समध्ये 2 मार्क्स फॉर प्रॅक्टिकल बुक, जी तुमची प्रयोगवही आहे, जर्नल आहे, त्याच्यासाठी आहेत. अँड 2 मार्क्स फॉर द प्रोजेक्ट, जो तुम्हाला प्रकल्प दिला जाईल त्या प्रकल्पासाठी आहे. तर असा हा सगळा ओव्हरऑल व्ह्यू आहे. In the view of evolution, representative questions similar to those activities sheets of the language books are given in the exercise. आता इथे नवीन एक त्यांनी इंट्रोडक्शन केलेलं आहे, ते म्हणजे आपल्याला लँग्वेजसारखं पॅरेग्राफ आणि पॅरेग्राफवरनं क्वेश्चन आन्सर अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये दिलेल्या आहेत. तर ते आपल्याला एक्सरसाइजमध्ये पाहायला मिळेल. The student should be evaluated based on these questions. Detailed information above to this will be given in separate evaluation scheme. तर इव्हॅल्युएशन स्कीम हे आमच्याशी रिलेटेड पॉईंट आहेत, त्यांच्याशी तुमचं नाही आहे. पण तुम्हाला कशा पद्धतीने, फॉर एक्झाम्पल फिल इन द ब्लँक्स आहेत, गिव्ह रिझन्स आहेत, मॅच द फॉलोइंग आहे, ट्रू ऑर फॉल्स आहे, गिव्ह सायंटिफिक रिझन्स आहे, ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम आहेत, या सगळ्या गोष्टींच्या साह्याने तुम्हाला इव्हॅल्युएशन केलं जातं. फक्त याच्यामध्ये सायन्स 1 आणि सायन्स 2चं सेपरेट इव्हॅल्युएशन होतं, हे त्यांना त्यामध्ये सांगायचं आहे. तर हे सगळं आपलं या वर्षाचं डिटेलिंग, आपण कशा पद्धतीने हा कंटेंट जो आहे तो पुढे घेऊन जाणार आहोत, याचं डिटेलिंग मी तुम्हाला इथे दिलं. आता आपण आपल्या ॲक्च्युअल फर्स्ट चॅप्टरला सुरुवात करूया. आवर फर्स्ट चॅप्टर इज हेरिडिटी अँड इव्होल्युशन. द 2 words आर
involved, or the two words are noted here in that two words are given. That two words are heredity and evolution. So what is meant by the heredity? Heredity means the characteristics or the transfer of characteristics from one generation to next generation, that is said to be as a heredity. मराठीमध्ये एक्सप्लेन करतो तुम्हाला. हेरिडिटी म्हणजे अनुवंश किंवा अनुवंशिकता. हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा मराठीमध्ये ऐकला असेल, इंग्रजीमध्ये त्याला हेरिडिटी असं म्हटलं जातं. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स, जे काही गुणधर्म ट्रान्सफर केले जातात, पाठवले जातात, त्याला हेरिडिटी असं म्हटलं जातं. अँड सेकंड वर्ड इज इव्होल्युशन. इव्होल्युशन याला मराठीमध्ये आपण म्हणतो उत्क्रांती. इव्होल्युशन मीन्स अ स्लो चेंज or a very very minute change that is said to be as a evolution. So that two main aspects which are studying. आता evolution especially we are studying the evolution of human being. आपण या धड्यामध्ये शेवटी मानवी उत्क्रांतीचा अभ्यास करणार आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मानवाची उत्क्रांती ही कशा पद्धतीने झाली. आधी मानव होता, त्याच्या आधी चिंपांझी होता, त्याच्या आधी गोरिला होता, त्याच्या आधी अनेक प्रकारची. तर ह्याची सुरुवात नक्की कुठे आहे, याचं स्टार्टिंग कुठे आहे, तर याची काही प्रेडिक्शन्स आहेत, याची काही मतं मांडलेली आहेत. तर त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार. ॲट अ ग्लान्समध्ये तुम्हाला काही पॉईंट्स दिलेले आहेत बघा इथे. ह्याला ॲट अ ग्लान्स असं म्हणतात. एका छोट्याशा टेबलमध्ये तुम्हाला अख्खा धडा एक्सप्लेन केलेला आहे. अख्ख्या धड्याचं समरी दिलेली आहे त्यांनी. सगळ्यात पहिल्यांदा हेरिडिटी अँड हेरिडिटी चेंजेस. आता हेरिडिटी हे फक्त हेरिडिटी आहे का? नाही, तर हेरिडिटरी चेंजेस, जेव्हा कॅरेक्टरिस्टिक एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात, when the characteristics are transferred from one generation to next generation, that can give some changes. For example, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, म्हणजे तुम्हाला लगेच अगदी सहज पद्धतीने कळेल. आपल्या आई वडिलांपासून आपला जन्म झाला म्हणजे आपली आई वडील ही एक पिढी, एक जनरेशन, आणि नेक्स्ट जनरेशन कोणतं आहे तर आपण आहोत. याच्या मागे जर गेलात तुम्ही तर तुमच्या आईवडिलांचा जन्म कोणापासून झालेला आहे? त्यांच्या आईवडिलांपासून, म्हणजे तुमच्या आजी आजोबांपासून. म्हणजे तुमचे आजी आजोबा ही पहिली पिढी पकडली, तर सेकंड जनरेशन कोणते आहे? तुमचे आई वडील. आणि थर्ड जनरेशन कोणी आहात? तुम्ही. आणि हे जनरेशन टू जनरेशन पुढे पुढे ट्रान्सफर होत राहणार आहे. आता हे कॅरेक्टरिस्टिक्स आई वडिलांकडून जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा ते ॲज इट इज येतात का? तर नाही. कॅरेक्टर्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्सची जी नंबरिंग आहे, ज्याचं आपण डिटेलिंग पुढे पाहणार आहोत, ते सेम असतं, पण ते कॅरेक्टरिस्टिक्स ओव्हरलॅप होतात. फॉर एक्झाम्पल, 50% कॅरेक्टरिस्टिक्स कमिंग फ्रॉम युअर मदर अँड 50% कॅरेक्टरिस्टिक्स आर कमिंग फ्रॉम युअर फादर. तुमच्यामध्ये जे गुण आलेले आहेत, तुमच्यामध्ये जे कॅरेक्टरिस्टिक्स आलेले आहेत, त्यातले 50% हे तुमच्या आईकडून आलेले आहेत आणि 50% हे तुमच्या वडिलांकडून आलेले आहेत. सो दॅट इज अ मिक्सिंग ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स अँड दॅट मिक्सिंग कॉजेस हेरिडिटरी चेंजेस. आणि या मिक्सिंगमुळेच हेरिडिटरी चेंजेस हेरिडिटरी चेंजेस जे आहेत ते होतात. आणि या हेरिडिटरी चेंजेसचा अभ्यास आपल्याला इथे डिटेलमध्ये करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला इव्होल्युशन, जो मगाशी तुम्हाला मी एक्सप्लेन केला डिटेलमध्ये. याच्यामध्ये इव्होल्युशनचा सगळ्यात बेसिक स्टडी जो आहे, सगळ्यात स्टार्टिंगचा स्टडी आहे, तो डार्विन या सायंटिस्टने केला. सो चार्ल्स डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन हे आपल्याला पाहायचे. त्यानंतर स्पेसिएशन म्हणजे स्पीसीज वाईज त्याचं जे
क्लासिफिकेशन आहे ते आपल्याला स्टडी करायचं आहे.